मी मास्क लावून राहिली. सांग ना तू का म्हणते, का म्हणे ती आईची बरी आहे का तब्येत, ती बहिणी? हो, आईची तब्येत बी बरी आहे, बहिणी बरी आहे. भाऊ न बहिणी नव्हते, गावाला गेलते. तर त्याच्या लग्न आहे त्याच्या कुटुंबात तिच्या, मग ते यायचे होते. तर आहे म्हणे, पण मग 3-4 दिवस होऊन गेले ते. मग येऊन गेली मी, येईन म्हटलं दिवाळीला. चंदा ये. पाटली नाजी केव्हा आल्या? मी शांतालाच भेटायला आली अर्धा घंटा झाला. तुम्ही केव्हा आल्या? मला समजलं गावावरून आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आली. तू केव्हा आली गावावरून? मी परवाच आली. का म्हणते शांता काकू तुमची बहीण घेईल? चांगली आहे बाई बहीण. काय झालं तिला, चांगली आहे ना, दुकान लावते, चालू आहे चांगलं. हा, आईचं सुरू राहते लग्न लग्न लग्न. तिचंही बरोबर आहे म्हणा, पण ते म्हणते मी करत नाही, तर काय करण मग. बरोबर तर दोघीचंही आहे. बस न उभीच आहे. तू कोण 1-2 दिवसातच वापस आली? कोण आहे त्या गावात? आई आहे फक्त. आणि हे होते ना सोबत, यायला काय गमते. 1 दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी मग मुश्किलनं राहिले. तर मग येऊन गेलो आम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. तयारच नव्हते नाही राहिले. 12 दिवाऱ्या माणूस, सारा गाव हिंडणारा. त्या खेड्यात काय गमते. ले नाही नाहीस म्हणे. मग म्हणलं हो, तर चला म्हणलं येऊ. पाटलीन काकू तेच सांगून राहिल्या होत्या, सोनाची गोष्ट सांगण्यासाठी आले. तर काय म्हणणं आहे मग तुझं? हा, काय म्हणणं आहे, मी काय करू सांगा ना. मी बी तुम्हाला तेच विचारायला आली. किती बोलली ते सांगितलं का काकून या आजीनं? हो, सांगून तर आले. ह्या खूप बोलली म्हणते. मी म्हणलं यायले त्या गावाला जायपर्यंत रीता तिला काही चंदाला बोलावू नका. हो, तशी मी जातच नाही म्हणलं. मी कामच सोडतो म्हणलं, आता करीन दुसरं कोणतंही काम. हो चंदा, तू गेल्यावर ते आपाजी किती पस्तावले. तिले बोलतो म्हणे, तिला आवाज दिला. मीच दबवलं, म्हटलं फालतूचा तमाशा होईल. तिची हिंमत कशी झाली म्हणे बोलायची. काम घेऊन नको सोडू, ते जाईनच आता 1-2 दिवसात. मग घरी काही तुझ्यानं बंद नको करू. तुम्ही मायानं तिची घाई नका करू, तिला जायची जाईन आरामात. हे कोण करते? पण मला तर अलगच समजलं. काय समजलं? राघू भाऊ आमच्या तिकडच्या वस्तीत आले ते म्हणते. 4-5 बायाले विचारलं, बाई आहे का, बाई आहे का. 1-2 जणी तर होई झाल्या. का बोलतं? हो, स्वयंपाकासाठी नाही झालं कोणी कबूल, पण भांडे कपडे झाडू पोछा यासाठी झाल्या तयार. मला ते सुभद्री तर आजपासून जाणारी आहे. ते काहीच माहीत नाही ह्या गोष्टीचं. तिचा जीव तर पस्तावून गेला असन. काम काहीच नाही होत, नाही स्वयंपाक करतायत धड नाही काही. 1 दिवस खिचडी केली, पुरी जाळून ठेवली, खिचडी लावून दिली, इकडे जाऊन झोपली रूममध्ये. शिट्ट्या होता मी जाऊन पाहतो, वास सुटला. तर मला वाटलं मी तुम्ही करानच बंद. मग म्हणलं मला माहीत तर पाहिजे, तुला लावली आहे. 10-15 पोळ्या करायला एक पोळी आरामात शिजवते, फार वेळ लावते. काय खात असन तिथं मग? खाते म्हणजे खाते ना, तिथं भेटते बाहेरचं. 100 रुपयाचं ताट भेटते साधं जेवणाचं बाहेर, ते खात असन. नाही तर करतो घरी काही. बोलायला होतच कोणती दोघं नवरा बायको. किती बाई आहे तर तिच्या हातावर टेकल्या तर पाहिजे. देतात कोण येतं मला माहीतच नाही, पण तिथे गेल्यावर येत जो तू. दिने आहे का रे आई? हे तर पद्मा आहे. पद्मा खाली का आता? ये पद्मा. बापा मीटिंगच भरली आहे इथं. तर मीटिंग कायची आहे? 2 जणी आल्या. बोल ना, तू काय म्हणता? बसा ना मीटिंगमध्ये. नाही बसत नाही, मी दुकानातच जायचं आहे मला डब्बा घेऊन. पण मी अशीच तुम्हाला भेटायला आली. काही नाही काही. बोल ना. एक विचारत होती का, विचारू का नाही विचारू? विचार. मी जेव्हा घरून सोनं लपवायला गेली होती, तर मी सकाळीच गेली ती. काय म्हणते, हातातून डब्बा पडला, त्याच्यातून थोडंसं सोनं पडलं, काहीतरी पडलं असं, काय माहीत नाही. मी ते हातानं असं पलंगाच्या खाली चाललं गेलं. मला तर पूर्ण आठवते का पलंगाच्या खाली तेवढंच कुठंतरी पडलं होतं. मग मी चालली गेली. तर मला तिकडून आल्यावर आता आठवण आली 2-3 दिवस अगोदर, की मी चांगलं झाडलं तर गेलं कुठं असं, असा विचार करून राहिली मी. तर तू नको लावू, काय आहे चांगलं विचार ना मग. तर मी गेली तर तुम्हाला माहिती आहे का माघारी कोणी आलतं का म्हणून? तुमचंच घर, तुमच्या घरापासूनच जाते कोणी.
तर कोणी माघारी गेलं का मी गेल्यावर? एवढं सारं होऊन तुझी आदत नाही गेली पद्मा? काहीच तर नाही बोलली जी, काऊन अशा बोलून राहिल्या? विचारून राहिली कोणी जाताना दिसलं होतं का? मला काय माहीत तुझ्या घरी कोण कोण गेलं तर? मग आम्ही काय बाहेरच उभी राहतो का? आता इथून दिसते का मला काय आहे, कोण कुठं काय कुठं चाललं, कोण गेलं? गेलंही असं ना कोणी काही, तर मला काय माहीत. नाही राग नका येऊ देऊ, मी असंच सहज विचारायला आली. पण तुले करायचंच काय काय सोन्याचं? गेलं असं तर गेलं, आणि कोण नेलंही असं तर जाऊ दे ना. तुला तर कानाला खडा लावला होता, तुला आणखीन लोक सुटला का? पुढे सुटला जी, अशीच आठवण आली का काय झालं असन बा? जाऊ दे राजी वहिनी, ज्याचं असन त्यानं नेलं असन. त्याचं असं त्यानं म्हणजे आता ते माहीत तर नव्हतं कोणाचं आहे म्हणून. जाऊ दे लेकाले. ती ऐकलं का पाटलीन आजी सूर आली आहे? कोणती लहान आली का मोठी आली? लहान वय आली आहे. हो का? या लागेल एखाद्या दिवशी भेटायला. तुला ओळखते का ते? तू ओळखते तिले? ओळखत नाही तर काय? मागाल तिथे अमासपत चांगली बोलली ते. चला येतो बा मी मग. बस ना आली तर चालली. नाही मला डब्बा द्यायचा आहे आणि दुकानात बसायचं आहे. हे मलाले चालले ना. माझी इच्छा तर बसण्याची खूप उरून राहिली. या तुम्ही दुकानाकडे बस जा. नाही नाही चाललो मी बी घरी, खूप वेळ चाललो ना. पद्मा खरंच सुधारली का नाही सुधारली? माझ्याकडे कशी घुर्रम पाहते. त्याकडे कायले पाहिजे? मी खूप साधे आहे शांता काकू, तर माझ्याकडेच पाहे. जेव्हा ती विचारे की नाही घरी कोण आलता का, तिने मला विचारलं असतं ना तर मी तिची चांगली काढतच होते. मग तिने कोणाचं नाव नाही घेतलं ना, तिने फक्त विचारलं. जाऊ दे ना, फक्त पाहिलंच ना. पण लोभीच आहे बा पद्मा, नाही दुरुस्त होत. तिचं मन गेलं असं, पाहिलं असं तिनं, पण नसन सापडलं, नवऱ्याच्या मागं लागली असं. त्याच्या बाद मग मला विचारायला येते, बाहेर उभे राहता तुम्ही, इथून माघाराचा रस्ता इथूनच आहे, तुम्हाला दिसते का? अरे पद्मा, तुमच्या मनात ह्या विचार नाही आला का? आता तिले याची सून रीता आली म्हणून माहिती आहे, मी ओळखतो म्हणे, भेटायला येईन म्हणे, दोघीचा जोड झाला का हे तर काही कमी नाही आहे. मग तर आणखीन मजा आहे काकू, बराबर पाहिजे. जाऊ दे, जेवीन तेवीन, मी काय करू? मी येतो वावराकडून. चहा घ्या नाही पित का? चहा करतो ना. मीटिंग मध्ये एवढा मोठा न्यायाधीशाची मीटिंग सुरू आहे, वकील यायची, तर मी डिस्टर्ब कसा करू? मी जातो बाहेरच पिईन चहा, नाही तर वावरातून आल्यावर पिईन. चालू द्या तुमचं काम वकिली मॅडम. तुम्हाला वकिली म्हणे काय वकिली? हो हो, मी घरी आली ना आज, तर येता येता मला लता दिसली, मग ह्या काकू दिसल्या, मग आणखीन पुढं नाही येत तर सुनीता दिसली, स्वतःच्या घरापासून आली. आणखीन नाही येत घराजवळ तर गायत्री दिसली. वेळच झाला येता येता बोलता बोलता, म्हणून म्हणे ते घरी आलं. वकील होऊन जा म्हणे तू, बिना पगाराची. आता तर आणखीन तुम्ही दिसल्या, त्याच गोष्टी काही नाही काही गेल्याच संकटात त्याच्या ऐकू. आमच्या आईनं तुला बाबा बोलले काय लागते, पण तुला सांगितल्याशिवाय आम्हाला बरंही नाही वाटत. हो ना, काकूला वकील गिकील बनवून दिलं. जाऊ दे ना, त्याचा स्वभाव मजा की आहे. चाल चंदा, तू बसतो कसा? मी चालली आता, लय वेळ झाला आली मी. तुझी बाई काही कारभार करून ठेवा. मी चालतो ना, चला ना. असं करा, तुम्ही पुढं व्हा, मी मागून येतो. नाही तर आणखीन कोणाला दिसलं तर म्हणून ह्या मीटिंग करायलाच गेल त्या म्हणून. एवढं भेटा काय कोणाले? जे आपल्या गावात कॅरेक्टर आहे ते तर आता चालतं, कोणाला भेटा? हो, तेही बरोबर आहे तुमचं, तुम्ही बरोबर बोलल्या. आता मी चहा करतो, चहा प्या आणि जा मग. एक एक लाडू खा, मा आईने बेसनाचे लाडू केले ते दिले. या मित्रांनो, तुम्ही पण लाडू खायला या, आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.